आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे तुम्ही कार्यक्रम ऐकू शकता. प्रत्येक दिवस वचन, देवाचं वचन ऐका. तुमचा दिवस, संपूर्ण दिवस चांगलं जाईल. ठीक आहे, आजच्या वचन जाऊया. एकदा येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं, लोक माझ्याबद्दल काय म्हणतात? तर शिष्य म्हणतात, काय लोक तुला यशाया म्हणतात, काय इर्मिया म्हणतात, आणि काय म्हणतात की योहान बप्तिस्मा देणारा, आणि काय लोक म्हणतात एक संदेश आहे. म्हणून येशूने विचारलं, तुम्ही माझ्याबद्दल काय सांगता? तुमचे विचार काय? तर मत्ती 16:16 मध्ये एकदम येशूचा शिष्य पत्रस म्हणाला, अहो तुम्ही जिवंत देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. तुम्ही ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा मुलगा, एकलौता मुलगा ख्रिस्त आहे. म्हणजे ख्रिस्त म्हटलं तर देवाने पाठवलेलं, ख्रिस्त म्हणलं तर अभिषेक प्राप्त केलेला. तर येशू ख्रिस्त म्हणजे तो देवाकडून पाठवलेला आहे. एक गोष्ट सांगतो, देवाने कशासाठी पाठवलं येशू ख्रिस्ताला. तुम्ही योहान 3 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये, योहान 3:17 मध्ये देव बापाने येशू ख्रिस्ताला यासाठी नाही पाठवलं की जगाचा न्याय करावं, जगाला दंड द्यावं. नाही, संपूर्ण जग त्याच्याद्वारे तारण प्राप्त करून घ्यावा, यासाठी ख्रिस्ताला देवाने पाठवलं. योहान 3:16 मध्ये तो पाहत आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलौता एक पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये, पण त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, हा ख्रिस्त तुमच्यासाठी पाठवलेला देवाचा पुत्र आहे. तुमच्यासाठी क्रूसावर जीव दिलेला, आमच्या पापाला आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर मरण पावलेला आणि गाडल्यानंतर जिवंत उठलेला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी पाठवलेला ख्रिस्त आहे. चला प्रार्थना करूया. पवित्र बापा, ख्रिस्त म्हणजे देवाने पाठवलेलं. देवाने येशू ख्रिस्ताला यासाठी पाठवलं की संपूर्ण जग पापापासून तारण मिळवून घ्यावं आणि पापाच्या व्यसनापासून सुटकारा मिळवून घ्यावा, यासाठी तो आला ना प्रभू. आमच्या सर्वांचा पाप आपल्या अंगावर घेऊन क्रूस खांबावर तो जीव दिला, जिवंत उठला. आपण जिवंत आहे. आज जे कोणी म्हणतात येशू प्रभू माझ्यासाठी पाठवलेला गेला ना, आणि माझ्यासाठी तू मला तारण दे, पापापासून तारण दे, मला जीवनाला आराम दे, असं म्हणणारा प्रत्येकाला स्पर्श कर. त्याच्या मनाला स्पर्श कर, त्यांच्या जीवाला स्पर्श कर. जीवनामध्ये आशीर्वाद, आरोग्य आणि तुझ्या तारण मिळवून दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.